आंदोलन केलं जाते त्याचबरोबर सर्वांनी या आंदोलनामध्ये सहभागी व्हावं असं आवाहन सुद्धा करण्यात आलेलं होतं। पीडितेला तुम्ही जे लिहून दिलं होतं ते पूर्ण करायचं वचन तुम्ही विसरलात। तुम्हाला नाही वाटलं का उद्धवजी की हे कोरोना काळामध्ये क्वारंटाईन सेंटर मध्ये 2 बलात्कार झाले, महिला क्वारंटाईन सेंटर सरकारी क्वारंटाईन सेंटर मध्ये होत्या, त्यांची जबाबदारी कुणावर होती? तुम्ही म्हणायचात ना माझं कुटुंब माझी जबाबदारी, मग या तुमच्या कुटुंबातल्या नव्हत्या का? यांची जबाबदारी कुणावर होती याच्यावरही बोला। पण उद्धव ठाकरेंनी काल सांगितलं होतं की स्वयंस्फूर्तीने लोकांनी बंद पुकारावा, आम्हाला न्यायालयाचा निर्णय मान्य नाहीये। आज लोकशाहीने पण पाहिलं प्रत्येक ठिकाणी बहुतांश ठिकाणी दुकानं उघडी आहेत, काय वाटतं लोकांनी नाकारलंय? कसं आहे की लोकांना कळतो यांचा ढोंगीपणा, यांची सोयीनुसार भूमिका घेणं हे लोकांना कळतंय। मला सांगायचंय उद्धवजींना, ह्या बघा सहकारी माझ्या किती घेऊन उभे आहेत बघा, हे सगळं आहे खोटं असेल तर त्यांनी सांगावं, हे खोटं असेल तर त्यांनी सांगावं, यांनी सांगावं आणि या सगळ्यांनी सांगावं की हे खोटं आहे म्हणून, आणि याच्यावर उत्तरं द्या हो, याच्यावर उत्तरं द्या, लोकांच्या भावनांशी खेळू नका। नाही, आम्ही त्यांना हे आठवण करून देतोय, सरकारचे लोक कशाला, तुम्ही खेळ चालवलाय, तुम्ही महाराष्ट्राला बदनाम करताय। हा छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे, आम्ही बदनाम नाही होऊ देणार। तुमचं षडयंत्र आहे सरकारला बदनाम करायचं, तुमचं षडयंत्र आहे देवेंद्रजींना बदनाम करायचं, तुमचं षडयंत्र आहे एकनाथरावांना बदनाम करायचं, तुमचं षडयंत्र आहे बदलापूरला बदनाम करायचं, आणि म्हणून तुम्हाला आठवण करून देण्यासाठी आंदोलन नाहीये। त्याच्या सगळ्या महिला आल्यात पावसामध्ये भिजतात, ते काय वेडे आहेत का? हे दाखवायला तुम्हाला विचारायला आल्या, त्या सगळ्यांची उत्तरं द्या ना, आणि नेत्यांची नावं पण लिहिली आहेत, नाना पटोलेंपासून अंबादास दानवेपर्यंत।